नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्स कशी तयार करायची आहे ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथं ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे, तो 17 इंच घेतलेला आहे, 17-17.5 इंच आहे। आणि या इथं आपण मधोमध कट करणार आहोत। जे कापड घेतलेलं आहे ते डबल फोल्ड आहे, तर मधोमध कट करून घ्यायचं आहे। आणि साईडनी काय करायचं आहे, 6 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। 6 इंचाची मार्किंग करून तिथं नॉच देऊन घ्यायचा आणि खालच्या साईडला 6 इंच तर वरच्या साईडला पण इथे 6 इंच मार्किंग करायचं आहे। आणि जो मधला भाग आहे याच्यामध्ये आपल्याला चुना पाडून घ्यायचे आहेत। तर या इथे बघू शकता, छोटे छोटे असे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत। जास्त मोठे घ्यायचे नाहीत, अर्धा इंच दिसतील अशा आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत। तर वरती अर्धा इंच म्हणजेच खाली पण अर्धा इंच, तर असं 1 इंच कपडा आपला फोल्ड होणार आहे। तर अशा प्रकारे आपण या इथं जिथवर आपण मार्किंग केलेलं आहे, म्हणजे जे 6 इंचाचं जे मार्किंग होतं तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत। तर एकदम सोप्या पद्धतीने प्लेट्स पाडल्या जातात। जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर अशा प्रकारे सुईने किंवा आपल्याकडे जे कटर वगैरे काही असतं त्याच्या सहाय्याने पण तुम्ही प्लेट्स पाडू शकता। तर आता आपण खालच्या साईडने प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत। आता सेम आपल्याला वरच्या साईडने पण प्लेट्स पाडायचे आहेत। तर या इथे सेम म्हणजे जसं एक साईडने प्लेट्स पाडल्या होत्या एका डायरेक्शनमध्ये, त्याच पद्धतीनं वरच्या साईडने पण पाडून घ्यायचे आहेत। आणि वरच्या बाजूला आपण प्लेट्स पाडतोय तर मग आपल्याला वरच्या बाजूला कपडा जास्त लागतो। त्यासाठी काय करायचं आहे, इथं थोडे थोडे अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि मग प्लेट्स ती घ्यायची आहे। खाली जरी छोटीसं साईज दिसली प्लेट्सची तरी वरच्या बाजूने जास्त दिसली पाहिजे, कारण आपल्याला आर्म होलसाठी कपडा जास्त लागतो। तर त्यासाठी तर बघू शकता इथं कशा प्रकारे मी प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत। एकदम सोप्या पद्धतीने अशा प्लेट्स पाडल्या जातात। ह्याच्यात काय केलं, आता आपण मध्य काढून घ्यायचं आहे। आपल्या सेम आल्या पाहिजेत, वरती आणि खालच्या बाजूने सेम प्लेट्स आल्या पाहिजेत। तर आता आपल्याला बॉर्डर जोडून घ्यायची आहे। तर इथं मी अस्तरचा कपडा घेतला आहे आणि जी बॉर्डर आहे ती घेतली आहे। तर तिला खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर या इथं आपण ब्लाऊजला जो आपण प्लेट्स पाडले त्याला अस्तर लावलेलं नाही आहे, आपण इथं बॉर्डरला अस्तर लावत आहे। आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा आहे, अशा प्रकारे मध्य काढून घ्यायचा आहे। आणि मग आता असं नखाने आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे एकदम मध्य आपल्याला व्यवस्थित दिसेल। आणि नंतर जी बॉर्डर आहे ती खाली मांडली आणि त्याच्यावरती जी आपण ब्लाऊजची बाही आहे ती ठेवून घेतली आहे। आणि त्याला आता काय करायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे। तर एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। तर या इथं आपण शिलाई मारून घेतली आहे। आणि आता काय करायचं आहे, जे अस्तर आहे त्याच्यावरच आपल्याला ही जी बॉर्डर आहे ती पलटी करून घ्यायची आहे। जसं आपण योकपट्टी जॉईन करतो त्या पद्धतीने आपला हा बॉर्डर अटॅच करायची आहे आपल्याला स्लीव्जला। तर एकदम छान असं फिनिशिंगमध्ये आपली ही बाही तयार होत आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे फुगाबाही तयार करायची। तर बघू शकता व्यवस्थित अशी आपली इथं ही बॉर्डर अटॅच करून झालेली आहे। आणि आता दाब शिलाई मारून घ्यायची आहे, खालच्या बाजूने पण घ्यायची आहे आणि वरच्या साईडने पण आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे। तर या इथं आपण बाहीचा शेप दिलेला नव्हता, आपण डायरेक्ट असा कपडा घेतला होता। तर आता काय करायचं, याला प्रेस करून मी घेतलेला आहे जेणेकरून व्यवस्थित अशा आपल्या प्लेट्स बसतात। तर आता मार्किंग करायचं आहे। तर 10.5 इंचाचा आपल्याला हा रेडी हवा आहे। तर 10.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि आर्म होलच्या साईडनी पण 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं समजेल।
आणि या इथे मी 3.5 इंच डाऊन केलेला आहे, कारण ही 10 इंचाची बाही आहे. तर 3.5 इंचावरती आपल्याला ह्याचा खोलगट भाग घ्यायचा आहे आर्महोलच्या साईडने. आणि वरच्या बाजूने 1.5-2 इंच असं ते मार्किंग केलेले आहे. आणि आता याला व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा. आणि मग शेप दिल्यानंतर ना आपण कट करू शकता, किंवा जसं शेप दिला आहे तशी शिलाई एकदा मारून, म्हणजे पूर्ण बाहीला मारून पण घेतली तरी चालते. आता या इथे मी डायरेक्ट कट केलेला आहे, कारण मी स्लीव्जला प्रेस केलेला आहे, जेणेकरून त्या चुना जागच्या हलणारच नाहीत. म्हणून मग मी डायरेक्ट कट केलं. आणि आता त्याच्यानंतर ना या इथं हाताचा राऊंड 6 इंच आहे आणि 2 इंच मी शिलाईसाठी सोडलं आहे. आता वरच्या बाजूने आपल्याला पुन्हा जे आपण प्लेट्स पाडल्या आहेत तर त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे, कारण जी शिलाई मारली होती पहिली तिथं कटिंग झाली. मग आता पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची, की ती चून जागची हलली नाही पाहिजे त्यासाठी. तर अशा प्रकारे बघू शकता, या इथं मी दोन्ही बाह्या रेडी केलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशी ही बाही तयार होते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर या इथं मी काय करत आहे, थोडंसं हलकासा पुढच्या भागासाठी कट करत आहे, कारण हेवी साईजचा ब्लाऊज आहे तर त्यासाठी मी थोडंसं हलका कट केलेला आहे. धन्यवाद.